नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 29 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आणि आज शनिवार आहे, सो रात्री आपण 9 वाजता भेटणार आहोत स्पॉटलाईट सिनॅगमध्ये. जर तुमचे काही प्रश्न असले तर ते तुम्ही तिथं विचारू शकता. तर बघूयात आजच्या चालू घडामोडी. आजची जी आज खूप महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे काय की अनुसूचित जाती जमाती ज्या आहे आणि त्यांच्यामधलं आरक्षण किंवा मग तिच्यामध्ये प्रवर्ग बनवणं, किंवा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की क्रिमिलियर जे असतं तर ती पद्धती इकडं लागू करायची का, असे ऑप्शन्स आणि त्याच्यावर विचार येत्या काळात होऊ शकतो है ना. तसे सुप्रीम कोर्टाने संकेत दिलेले आहेत. आणि ही गोष्ट काय आजची नाही आहे, पण ठीक आहे की तो जो विषय आहे काल आपण घेतला होता की सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल होता की अनुसूचित जाती जमाती जे आहे तिच्यात आरक्षण करणं किंवा एखाद्या विशिष्ट जमातीला तिच्यातल्या आरक्षणाचे लाभ आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी जे अधिकार आहेत ते राज्य सरकारांना द्यायचे का. तर हा सगळा मुद्दा जो आहे तर त्याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाचे खटले आज आलेले आहेत. यम नागराज विरुद्ध केंद्र सरकार 2006चा हा खटला आहे. याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीचे जे उमेदवार आहेत त्यांना सरकारी किंवा निमसरकारी नोकऱ्यांमध्ये बढती देताना क्रिमिलियरचा म्हणजे उत्पन्न पातळीचा निकष लावला पाहिजे असा निकाल दिला होता. क्रिमिलियर मी तुम्हाला काल सांगितलं होतं. क्रिमिलियर म्हणजे काय असतं की आपण जर ही समाजाची उतरण बघितली तर याच्यामध्ये उत्पन्नाचा जर निकष तुम्ही लावला तर ही वरची जी लोकं आहेत ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ओबीसीला क्रिमिलियर आहे. मग याच्यात काय होतं, एखादं एक्स ना विशिष्ट उत्पन्न ठरवलं जातं, त्या उत्पन्नाच्या वरची जी लोकं असतील त्यांना आरक्षणाचे लाभ मिळत नाहीत. आणि मग काय होतं की ही एवढी लोकं निघून जाणार, म्हणजे ऑब्वियसली काय होतं की तुमचा हा एवढी लोकं उरलीत, मग यांना त्या आरक्षणाचे लाभ मिळतील. काही दिवसानंतर काय होईल की हिच्यातले परत काही लोक जे आहेत ते त्यांचं उत्पन्न वाढेल. मग नंतरच्या परत काळामध्ये काय होतं की म्हणजे काय की आरक्षण आणि त्या सगळ्या गोष्टी देण्यामागचा जो उद्देश होता की ते प्रत्येक त्या पर्टिक्युलर समाजातल्या प्रत्येक घटकाचं उत्थान झालं पाहिजे, ते काय झालेलं आहे की बऱ्याच अंशी काय होतं की हा पण एक डिबेट आहे की IAS आहे एखादी व्यक्ती है ना अनुसूचित जाती जमातीतली, तर तिच्या मुलांनासुद्धा हे आरक्षण मिळतं. पण असे अनुसूचित जाती जमातीतले असे कितीतरी अजून लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत बेसिक गोष्टीसुद्धा पोहोचलेल्या नाही आहेत. म्हणून हे जे होतं ना की सगळे जे फायदे असतात हे इथं वरती ॲब्झॉर्ब होऊन जातात आणि खाली त्याच जमातीतली, त्याच कम्युनिटीतली, त्याच समाजातली जी लोकं आहेत ज्यांच्यापर्यंत हे फायदे कधी जात नाही. तर असा सगळा हा डिबेट आहे. हा आजचा नाही आहे, हा फार आधीपासूनचा डिबेट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हिच्यामध्ये जर्नेल सिंग विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता 2018चा खटला आहे बघा. सर्वोच्च न्यायालयाने हिच्यामध्ये यम नागराज विरुद्ध केंद्र सरकारचा जो खटला होता 2006चा त्याच्या निकालाच्या फेरविचाराची अजिबात गरज नसल्याचा निर्वाळा दिला होता. म्हणजे हा जो खटला आहे यम नागराजचा, याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्हाला नोकऱ्यांमध्ये बढती देताना अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना क्रिमिलियर असलं पाहिजे, ते लावलं पाहिजे. आणि मग याच्या अगेन्स्ट बरेच इश्यू झाले होते, बऱ्याच केसेस, बरेच म्हणजे मोर्चे वगैरे. तर जर्नेल सिंग विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता 2018मध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने 6 नंतर 18 जवळपास 12 वर्षे आहेत तिच्यात हे क्लिअर केलं की याच्यामध्ये फेरविचार नाही, म्हणजे तुम्ही क्रिमिलियर लावा त्यांना है ना बढती देताना. आता 1992 पासून केवळ इतर मागासवर्गीय जे आहेत म्हणजे ओबीसी, तो ओबीसीला आरक्षणामध्ये लागू होणारा क्रिमिलियरचा निकष जो आहे तो त्यांनाच आहे. आणि मग तो अनुसूचित जाती जमातींना लावला जावा, म्हणजे शैक्षणिक आणि रोजगार संधीमध्ये ते जे आरक्षण आहे ते 2018च्या निकालामुळे स्पष्ट आहे की येत्या काळात जसं ओबीसीला क्रिमिलियर आहे तसं ते लावलं गेलं पाहिजे. आता याच्यात पण इतके आहेत वेगवेगळे, म्हणजे याच्यात क्रिमिलियरच्या बाबतीत पण मग जर तुम्ही बघितलं पुढच्या जनरेशनचं तर ते म्हणतात की बाबा एक्स व्यक्तीच्या घरी मी जन्माला आलो, हा माझा दोष आहे का. म्हणजे आता नेपोटिझमवरून बरंच बॉलिवूडमध्ये चालू आहे, म्हणजे ह्या गोष्टी पण असतात. तर वेगवेगळे डिबेट्स आहेत, प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात. तर आपल्या दोघी बाजू समजून घेऊन त्याच्यात एक बॅलन्स आपल्याला साधता आला पाहिजे. पुढचा जो खटला आहे, जो आताचा खटला आहे, पंजाब राज्य विरुद्ध देविंदर सिंह 2020. आता ही चर्चा ह्या खटल्यामुळे होते. आता हिच्यात काय होतं, पंजाब सरकारने राज्यातल्या अनुसूचित जातींपैकी वाल्मिकी आणि मजहबी सीख, ओके, अशा 2 जमाती आहेत, वाल्मिकी आणि मजहबी सीख, या 2 जातींना राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आणि इतर
राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये इतर अनुसूचित जातींपेक्षा जास्तीचं प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलं. म्हणजे अनुसूचित जातींमध्ये जेवढ्या प्रजाती येतात वेगवेगळ्या, तिच्यातल्या 2 वाल्मिकी प्लस मजहबी शीख पंजाबमध्ये, त्यांना आम्ही प्राधान्य देऊ असं त्यांनी म्हटलं आणि त्याच्यासाठी दुरुस्तीसुद्धा केली होती कायद्यामध्ये. आणि उच्च न्यायालयाने हे रद्द केलं प्रकरण. मग उच्च न्यायालयाने सरकारचा जो पंजाब सरकारचा निर्णय तो रद्दबादल ठरवला. मग ही लोक गेली कुठं? सर्वोच्च न्यायालयात. आता सर्वोच्च न्यायालयापुढे एक संदर्भ होता, तो 2004चा संदर्भ होता, 2004. तो काय आहे की 2004मध्ये सर्वोच्च न्यायालयानेच रद्द ठरवलेली अशी एक तरतूद आहे. आणि जसं आता हायकोर्टाने विशिष्ट प्रजातीला जर तुम्ही प्राधान्य देत असाल तर ते चुकीचं आहे असं म्हटलं, तसाच निर्णय 2004मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. कशात दिला होता तो? आंध्र प्रदेशने काय केलं होतं, अनुसूचित जातींचे 4 गट केले, अ, ब, क, ड असे 4 गट केले. आणि तिच्यात ब आणि क वर्गाला 13% आरक्षण, तर अ आणि ड गटाला प्रत्येकी 1% आरक्षण. म्हणजे अ आणि ड ला 2% आणि ब आणि क ला 13% असं डिस्ट्रीब्युशन आंध्र प्रदेशने केलं होतं. आणि हे सर्वोच्च न्यायालयाने 2004मध्ये फेटाळलं होतं. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गाला असे पोटभेद तेही जातीपातींवर आधारलेले करता येतील का, हा मूळ प्रश्न आहे. म्हणजे एकंदर एखादी अनुसूचित जात आहे, तिच्यात बऱ्याचशा प्रजाती येतात. म्हणजे साधी गोष्ट ना, ओबीसी मध्ये कितीतरी येतं बघा, किंवा आपण ओपन जनरलचा विचार केला तर तिच्यात कितीतरी जाती प्रजाती आहेत. मग त्यांचे पण डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या याच्यावर करायचे का, हा मूळ प्रश्न आहे. आणि मग राज्यांमध्ये प्रवर्गामध्ये जाती जमाती येतात, हे ठरवण्याचं अधिकार जो आहे की कुठली अनुसूचित हिच्यात गेली पाहिजे, कुठली अनुसूचित जाती जमातीमध्ये जावी, तर राज्यघटनेचा जो अनुच्छेद 341 आणि 342 आहे, कलम 341 342, याच्यानुसार कुठली जमात ही SC शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स किंवा अनुसूचित जात अनुसूचित जमातीत येणार, हा निर्णय राष्ट्रपती घेत असतात. आणि तो अधिकार त्यांना अनुच्छेद 341 342 मुळे मिळतो. याच्यात जर बदल करायचा असला तर संसदेत ठराव व्हावा लागतो. MCQ साठी या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, है ना. संविधानात काय प्रोव्हिजन आहे आपल्या. आणि सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारची जी कृती आहे ती योग्य ठरवली की ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाने 2004मध्ये निर्णय दिला होता, पण 2020 मधली जी सिच्युएशन आहे याच्यात सर्वोच्च न्यायालयाने 2 प्रश्न उपस्थित केले. मागासांनी अनंतकाळ मागासपण वागवावं का? एकच प्रवर्ग आहोत म्हणून फळांच्या करंडीतली फळं बलिष्ठांनीच खावीत का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. आणि त्याच्यामुळे आता येत्या काळामध्ये 2004 मधला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, त्यातले प्रश्न निष्पन्न ठरतात की नाही हे ठरवण्यासाठी 7 न्यायमूर्तींचं खंडपीठ नेमण्याची विनंती 2020च्या निकालपत्रात आहे. तर बघू येत्या काळात काय होतं. एकंदर हे सगळे खटले आणि त्याच्यामधला मुद्दा तुम्हाला लक्षात आला असेल. 24 तासात 77,000 रुग्णवाढ आपल्याकडे झालेली आहे कोविड-19. आता ह्या न्यूज आपण का घेतोय, तर एकतर 24 दिवस जर तुम्ही बघितलं की भारतात जगातील सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ नोंदवली गेली आहे सलग 24 दिवस, है ना, 4 ऑगस्टपासून. त्यातल्या त्यात आता हे 77 जे आहेत, ओके, 77,266 जणांना कोरोनाचा संसर्ग, 24 तासामध्ये 1,057 रुग्णांचा मृत्यू. कोरोना बळींची जी काही संख्या आहे, आणि म्हणजे आता याच्याबरोबर रिकव्हरी पण आहे, याचा अर्थ हे एवढे झाले असं नाही, तर रिकव्हरी पण आहे. पण एक गोष्ट आहे की आता इश्यू याच्यामध्ये असा आहे की कोविड-19 म्हणजे ज्यांनी हा अनुभव घेतला आहे त्या व्यक्तीसाठी ही गोष्ट की ही अस्तित्वात आहे आणि ही भयानक आहे. ज्यांनी हा अनुभव घेतलेला नाही आहे त्यांना वाटतं की नाही हे काहीच नाही आहे. असे 2 गट तुम्हाला इतके सहजासहजी इथं आढळतात. ज्याच्या घरात किंवा ज्या व्यक्तीने हा अनुभव घेतला आहे त्याच्यासाठी हे भयानक आहे. ऑब्वियसली याच्याशी रिलेटेड हा मुद्दा आपण घेतला, याचा रिझन एवढंच आहे, एक्झाम आणि त्या सगळ्या गोष्टी डिस्कशनमध्ये आहेत आज पण. IPL जे आहे तिच्यामध्ये पण आता हे चेन्नई सुपर किंग्सच्या जवळपास संघ व्यवस्थापन आणि वेगवान गोलंदाजासह 12 जणांना बाधा झालेली आहे. ओके, म्हणजे हे प्रकरण जे आहे की ही हनुमानाच्या शेपटीसारखं हे वाढत जात आहे आणि इकडं तिकडं सगळं दूर तुम्हाला दिसतं आहे. आता हे IPLमध्येही याच्यावर प्रश्नचिन्ह आला आता परत. त्याच्यानंतर जो मेन मुद्दा होता की महाराष्ट्र शासनाची सुप्रीम कोर्टात जी केस होती त्याचा नेमका अर्थ काय आहे ते आपण बघूयात, कारण याच्या संबंधी बरीच न्यूज आहेत, पण तुम्हाला एक्झॅक्ट त्याचा अर्थ माहीत असणं अपेक्षित आहे. UGC आपल्याला माहीत आहे बघा, परीक्षा घेणं आणि त्या सगळ्या विद्यापीठांच्या इश्यू जे आहेत ते UGC हँडल करतं. सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं, महाराष्ट्र शासन काय म्हणत होतं की महाराष्ट्र शासनाचं म्हणणं होतं की विद्यार्थ्यांना काय करायचं की जे स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंट्सला लास्ट इयर किंवा त्यांचे जे काही वर्षभरातलं त्यांचं काम आहे कॉलेजमधलं वगैरे इंटरनल एक्झाम वगैरे
त्याची एक सरासरी तुम्ही ॲव्हरेज काढा, त्याच्यावर त्यांना मार्क्स देऊन मग त्यांना पुढच्या वर्गात सरळ डिग्री देऊन पाठवून द्या. फायनल इयरचे जे स्टुडंट्स आहेत, म्हणजे परीक्षेशिवाय डिग्री कशावर, त्यांचं जे असेसमेंट आहे, इंटरनल असेसमेंट, परीक्षा असतील, प्रोजेक्ट्स असतील, त्याच्यावर. मुद्दा इथं असा आहे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तुम्ही असं करू शकत नाही, म्हणजे परीक्षा न घेता पदवी द्यायची नाही, एवढाच मुद्दा आहे. ओके. आणि आता दुसरं महत्त्वाचं याच्यात काय आहे ना, की इथं DM ॲक्टबद्दल बोललं गेलेलं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005. या आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005नुसार असं आहे की जर म्हणजे जी सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला निर्णय घेण्याचे अधिकार याच्यात आहेत. म्हणजे तुम्ही काय करू शकता की आजची परीक्षा उद्यावर टाकू शकता, म्हणजे परीक्षा पोस्टपोन करू शकता. कशाचा आधार घेऊन? DM ॲक्टचा आधार घेऊन. फक्त तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही परीक्षा घेतच नाही बाबा, कारण DM ॲक्टचा जर तुम्ही आधार दिला तर तिच्यात परीक्षा न घेण्याची तरतूद नाही आहे. बघा, हे सगळं कागदोपत्री कार्यक्रम असतो हा. तर तुम्ही ज्यावेळेस सिस्टीममध्ये जाल त्यावेळेस असं आहे की हे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे याच्यामध्ये सिम्पल आहे की तुम्ही स्टुडंटला प्रमोट नाही करू शकत विदाऊट अपेअरिंग इन अ फायनल इयर एक्झाम विथ इन द डोमेन ऑफ ॲक्ट. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये अशी तरतूद नाही की परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना डिग्री देणं. पण आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेऊन तुम्ही आजची परीक्षा उद्यावर म्हणजे पोस्टपोन करू शकता तुम्ही. ओके. तर हा एक महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे. आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की तुम्ही UGCकडे जा. ओके. UGCच्या ज्या काय गाईडलाईन्स आहेत तुम्ही UGCकडे जा. तुम्हाला जर शक्य होत नसेल तर UGC बरोबर बोला आणि त्या गोष्टी तारीख पुढं करून घ्या. म्हणजे परीक्षा घ्यायची आहे पण ती आजच, आता 30 सप्टेंबर आहे, पण आता याच्यामध्ये पण युनिव्हर्सिटीचा कायदा आहे बघा एक, तो पण आपण बघू. आता युनिव्हर्सिटीचा जो कायदा आहे त्याची पण एक न्यूज आहे की युनिव्हर्सिटीच्या कायद्यानुसार हे बघा 45 दिवस किमान आवश्यक आहे. म्हणजे जो काही तुमचा विद्यापीठाचा कायदा आहे ना, तर तिच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये तुम्ही विद्यापीठ कायद्यानुसार शैक्षणिक वर्ष सुरू करताना विद्यापीठांनी तात्पुरतं वेळापत्रक देणं जाहीर करणं आवश्यक असतं. मग अंतिम वेळापत्रकात बदल तुम्ही करू शकता. आणि त्यातल्या त्यात परीक्षेपूर्वी 1.5 ते 2 महिने आधी विद्यार्थ्यांना वेळापत्रक दिलं जातं. म्हणजे किमान आता 30 ते 45 दिवस आधी विद्यार्थ्यांना वेळापत्रक द्यावं लागेल असं मुंबई विद्यापीठ म्हणतं आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर 30 सप्टेंबरची जी डेडलाईन आहे ती हिच्यात येत नाही. मात्र 30 दिवसांना आधी द्यायचं आहे तर मग लगेच तुम्ही 1ला देऊन 30ला सुरू करू शकता तिथून पुढे. तर असे हे सगळे कायदे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यातल्या त्यात आता 6 बिगर भाजप मंत्री जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत JEE आणि नीटच्या स्थगितीसाठी. आता हे JEE आणि नीट जे आहे तर याला ग्रेटा थनबर्ग जी आहे, फ्रायडे फॉर फ्युचर, हिने सुद्धा परीक्षा घेऊ नये याच्यासाठी भारतातल्या ह्या परीक्षा पोस्टपोन व्हाव्यात, आता लगेच नको, विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्या सगळ्या गोष्टी याच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून ग्रेटा थनबर्ग जी फ्रायडे फॉर फ्युचरची मुवमेंट चालवते तिने पण सपोर्ट दिलेला आहे. आता ह्या सर्व हिच्यामध्ये बरेच मुद्दे आहेत. मग आता कोण 6 मंत्री आहेत? महाराष्ट्राचे उदय सामंत, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल. आता नावं नको लक्षात घ्यायला, राज्य लक्षात ठेवा. महाराष्ट्र आहे, वेस्ट बेंगॉल आहे, झारखंड आहे, त्याच्यानंतर पंजाब आहे आणि छत्तीसगड, राजस्थान. ओके. सो छत्तीसगड आणि राजस्थान एवढे सगळे शिक्षण मंत्री जे आहेत राज्यांचे ते आता सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत ह्या परीक्षा पोस्टपोन करण्यासाठी. याचा मुद्दा जे आहे की याचे मुद्दे, आक्षेपाचे मुद्दे तुम्ही बघू शकता. आता सध्या यूट्यूब आपलं ऑनलाईन सोशल मीडियावर ट्रेंडही चालू आहेत की कोविड पॉझिटिव्हमध्ये एक्झाम न घेण्यासाठीचे. आता तिच्यात त्याचे कारणं तुम्ही प्रत्येक एक्झामचे बघू शकता. JEE नीटचे काय आहेत, UPSCचे काय आहेत. म्हणजे इथं परत तोच मुद्दा आहे, विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचं आरोग्य, सुरक्षा, जगण्याचा हक्क, म्हणजे हे फंडामेंटल राईटवर गेलं. आर्टिकल 21वर सगळी चर्चा आहे इथं. करोनाच्या काळात प्रवास करून परीक्षा केंद्रापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आता हिच्यात ही जी मुलं आहे IIT JEE त्यांच्याबरोबर पॅरेंट्स असतातच. तुम्ही 12वीतले जे स्टुडंट्स, आपण 12वीतून आलेलो आहोत, CETला वगैरे मोस्ट प्रॉब्ली पॅरेंट्स येतात, मग ती केवढी गर्दी होणार. परीक्षा घेण्याबरोबर सुरक्षा संतुलन याच्यासाठी केंद्र अपयशी आहे. त्याच्यानंतर आरोग्य सुरक्षेची अंमलबजावणी कशी करणार हेही स्पष्ट नाही आहे. तर हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर म्हणजे आपलं MPSCच्या परीक्षेबद्दल होतं की पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची तुम्ही म्हणजे सगळी जी आहे की तजवीज करणार का, त्यांचं राहणं वगैरे. तर प्रशासन म्हटलं होतं हो करू, पण कसं करणार हे सांगत नव्हतं. हा मुद्दा आहे. आता हाच मुद्दा इथं की परीक्षेविना पदवी
अयोग्य. हे आपण द हिंदूची न्यूज बघितली तेच आहे हे. ओके. आता दुसरी सिच्युएशन ही आहे बघा, UPSCच्या बद्दल जे काही चर्चा चालू आहेत तिच्यामध्ये UPSC प्रिलिम्स 2020 तिच्यात हा एक मुद्दा आहे की बऱ्याचशा राज्यांमध्ये जी फ्लड सिच्युएशन आहे, म्हणजे COVID-19 हे प्रकरण एक, त्याच्याबरोबर ही फ्लड सिच्युएशन हा दुसरा. आता हे केरळमधलं आहे, इडुक्की डिस्ट्रिक्टमधलं आहे बघा, हा ना. मिसिंग पीपलला शोधलं जातं आहे, लँडस्लाईड झालेली आहे इडुक्की डिस्ट्रिक्ट केरला. मग आसाममध्ये आहे फ्लड सिच्युएशन. फ्लड सिच्युएशनही आहे, बरेच मुद्दे आहेत. ओके. तर तुम्हाला अजून काही असलं तर तुम्ही सिनॅगमध्ये आपण बोलूया त्याच्यावर. आता GST बद्दल दोन्ही पर्याय जे दिलेले होते कालचे ते राज्याला अमान्य आहेत असं है ना महाराष्ट्राने क्लिअर केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती की 2017मध्ये माजी अर्थमंत्री अरुण जेटली जे म्हटले होते की ते नुकसान भरपाई आम्ही देणार. हां, तुम्ही एक करू शकता की आता मागणी अशी आहे की 5 वर्षे देणार होता ना, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही द्या कारण खूप लॉस आहे. तर बघू आता हिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, तुम्ही काय करायचं तर पॉलिटीमधून केंद्र राज्य संबंध जे आहे ते करून ठेवायचे प्रत्येकाने. केंद्र राज्य संबंध जे काही फेडरल सिस्टीम आपली आहे, ही फेडरल सिस्टीम कशी वर्क होते आणि याच्यावरचं लेक्चरसुद्धा आपलं आहे, तुम्ही यूट्यूब चॅनलवर बघू शकता. आपल्या पॉलिटीच्या प्लेलिस्टमध्ये आहे, वाटलं तर मी ते आपल्या टेलिग्रामला हे करेल. केंद्र राज्य संबंध करून ठेवा, कारण एकंदरच राज्य आणि केंद्र एकामेकासमोर आलेल्यामुळे याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षद्वीप बेट जे आहे आपलं, तिच्यावर उंदरांच्या बंदोबस्तासाठी घुबडांचा वापर केला गेला आहे. लक्षद्वीप बेटावर उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी केरळमधून बान घुबड, ओके, सो BARN, ओके, बान ओल्स यांना आणलं गेलं 2019मध्ये. आता लक्षद्वीप प्रशासनाने कवरत्ती नावाचं बेट आहे तिथलं, है ना. कवरत्ती बेट कशासाठी न्यूजमध्ये होतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल, कारण मी हे तुम्हाला मॅपच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं. तसं तुम्हाला मी याचा मॅप दाखवतो परत एकदा. सो कवरत्ती जे आहे ते न्यूजमध्ये होतं. कवरत्ती बेट जे आहे ते लक्षद्वीपमध्ये आहे, तेही आपण बघूयात. आणि आता उंदरांवर जैविक पद्धतीने नियंत्रण, बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ रोडंट्स मिळवण्यासाठी बाणघुटांचा वापर केला गेला होता. आता या लक्षद्वीपमध्ये एकही नैसर्गिकरित्या उंदरांची शिकार करणारा प्राणी नव्हता, म्हणजे नॅचरल प्रेडेटर जो आहे तो नव्हता. आणि त्याच्यामुळे काय झालं असेल, त्यांनी किती उपद्व्याप आणला असेल. आणि तिथं जी नारळाची झाडं आहे लक्षद्वीपवर ती खूप क्लोज आहेत आणि नारळाचं जे खोड असतं मग खालचं ते एकामेकांशी अटॅच आहेत आणि त्याच्यामुळे उंदरांना ते तिथं झाडावर चढणं किंवा त्या हिच्यामध्ये त्या पर्टिक्युलर हिच्यात लपून राहणं वगैरे ते एकदम सोयीचं होतं. म्हणजे केमिकल पण तुम्ही खूप काही प्रॉपरली वापरू शकत नव्हता तिथं. तर आता हा प्रयोग जो आहे तो बऱ्यापैकी सक्सेसफुल झाला आहे. पुरुषोत्तम राय वय वर्ष 79. आत्ता 2020मध्ये जे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले त्याच्यात त्यांना द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार मिळाला होता आणि ॲथलेटिकचे प्रशिक्षक होते ते, त्यांचं निधन झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आता हा बेट जे आहे बघा, आता हिच्यामध्ये तुम्हाला हे करावती आहे, ओके, लक्षद्वीप आयलँड. आता बघा हे खाली जे आहे ते मिनिको आहे बघा, दक्षिणेकडे, आणि हे जे बाकीचे आहेत वरती, तर मग हिच्यामध्ये ते अमनदीव, लक्षद्वीप आहे ना वरती सगळं. तर यांच्यामध्ये कुठली 9 डिग्री चॅनल आहे, तर हे लक्षात ठेवा. अंदमान निकोबारचं जे होतं अंदमान निकोबार ते 10 डिग्री चॅनल आहे. इकडं जे आहे लक्षद्वीपमध्ये ते 9 डिग्री चॅनल आहे. MCQ करता विचारून झालेला आहे हा प्रश्न, नीट लक्षात ठेवा. आता हा मॅक ऑफ लक्षद्वीप तुम्ही जर प्रॉपरली बघितला हा ना, तर हे सगळं इकडं हे कोची आहे आपलं, हा ना, कालिकत वगैरे केरळ आहे आणि याच्याशी हे अटॅच या सगळ्या इकडच्या साईडला, म्हणजे अरेबियन सी जो आहे त्या अरेबियन सीमध्ये तुम्हाला हे सगळी बेटं आढळतात, हा ना. कोरल लिव्स आहेत, म्हणजे कोरल बेटं आहेत ही, तेही एक लक्षात ठेवा, हा ना, कोरल आयलँड. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, इथं लक्षद्वीप सी पण आहे, ओके, इथं लक्षद्वीप सी पण आहे. म्हणजे हा जो अरेबियन सी आहे मोठा, हा लक्षद्वीपच्या आजूबाजूचा जो आहे एरिया त्याला लक्षद्वीप सी पण म्हटलं जातं. हे कवरत्ती आयलँड इथं आहे आणि 9 डिग्री एवढं याच्याबद्दल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शिंझो ॲबे यांनी राजीनामा देण्याचे हे दिलेले आहेत आणि त्यांची जी जपानचे पंतप्रधान आहेत सर्वात जास्त काळ नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आणि प्रकृती बिघडल्यामुळे राजीनामा देणार अशी माहिती त्यांच्या राजकीय पक्षांनी दिलेली आहे काल. आणि शिंझो ॲबे जे आहे तर एकंदरीतच जापानला खूप वेगळ्या प्रतलावर नेणारा हा माणूस आहे आणि शिंझो ॲबे आपल्याला माहीत पाहिजे. शिंझो ॲबे आता देत आहेत राजीनामा, बघूयात. त्याच्यानंतर पुस्तक आहे बघा, आज शनिवार आहे, द गेटेड रिपब्लिक, इंडियाज पब्लिक पॉलिसी फेल्युअर्स अँड प्रायव्हेट सोल्युशन्स, शंकर अय्यर.
आता बघा, पब्लिक पॉलिसी फेल्युअर म्हणजे सरकारी प्रतलावर गोष्टी वर्क होत नाही आहेत, मग त्याला प्रायव्हेट सोल्युशन काय, याच्याशी निगडीत हे पुस्तक आहे. म्हणजे भारतात जर तुम्हाला निवांत जगायचं असेल, व्यवस्थेचा कुठलाही त्रास तुम्हाला नको, तर एकतर राजकारणात जायचं, राजकारणी व्हायचं, किंवा ते जमलं नाही तर सरकारी अधिकारी IAS IPS व्हायचं. तेही जमलं नाही, त्यातल्या त्यात सरकारी नोकरी करायची. असल्या 3 गोष्टी ज्या आहेत की ज्याच्यात तुम्ही व्यवस्थेचा कुठलाही त्रास नव्हता, निवांत जगता. तर हा जो मुद्दा आहे इथं, तर तो या पुस्तकाचा केंद्रस्थानी आहे. आणि याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की टू मच गव्हर्नमेंट अँड टू लिटिल गव्हर्नन्स. आता हा असा प्रश्न आहे ना, UPSC एसेला विचारला जाऊ शकतो फॉर 125 मार्क्स, की टू मच गव्हर्नमेंट अँड टू लिटिल गव्हर्नन्स. अवाढव्य सरकारी पसारा पण अत्यल्प कारभार. है ना, माधव गोडबोलेंचं पुस्तकच आहे. गुड गव्हर्नन्स वॉज नेवर ऑन इंडियाज रडार. है ना. आता सांस्कृतिकमध्ये मल्याळम चित्रपट आहे 1956, मध्य थिरुविथामकूर, हा मॉस्को फिल्म फेस्टिवलसाठी निवडला गेलेला चित्रपट आहे. तर हे एक लक्षात ठेवा. हे पुस्तक आहे बघा, शंकर अय्यर आणि द गेटेड रिपब्लिक, इंडियाज पब्लिक पॉलिसी फेल्युअर्स अँड प्रायव्हेट सोल्युशन्स. तर हे पुस्तक आलेलं आहे. कालचे प्रश्न बघा, करोना काळात स्थानिक निवडणुका घेणारं ईशान्य भारतातलं पहिलं राज्य मिझोराम. पुलिकुल्ली हे नृत्य केरळ राज्य संबंधित आहे, पेरणीकर्तांचं नाही. हे ॲक्च्युली हा टायगर डान्स आहे ना, तर फक्त अयोग्य. फेसबुकच्या भारतातील सर्वात मोठी जाहिरातदार राजकीय पक्ष कुठला आहे, तर भाजप आहे. 2 नंबरला काँग्रेस आहे. तुर्कस्तान आणि ग्रीस याच्यामध्ये कुठला समुद्र आहे, तर तो एजियन समुद्र आहे. आसाम रायफलची स्थापना 1835मध्ये झाली होती. ओके. आणि आसाम रायफलचं मुख्यालय गुवाहाटी नाही, शिलाँग आहे. त्यामुळे फक्त अयोग्य. त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या. व्हॉट इज कोऑपरेटिव्ह फेडरलिझम? डू यू थिंक दॅट इट वर्क स्मूथली इन इंडिया? इलॅबरेट. 10 मार्कासाठी 150 वर्ड. IAS मेन्स. MPSC एसे, नैसर्गिक आपत्ती आणि मानवी जनजीवन 400 शब्द. प्रश्न घ्या. राज्यांना त्यांच्या सकल उत्पादनाच्या किती टक्के निधी बाजारातून कर्जाच्या रूपात उभा करता येऊ शकतो? 5%, 7%, 2.5%, 10%. आंतरराष्ट्रीय शार्क दिवस कधी साजरा केला जातो? 1 ऑगस्ट, 30 जुलै, 30 ऑगस्ट, 5 सप्टेंबर. खालीलपैकी अंदमान बेटावर न आढळणारी जमात कोणती? जरावा, मिशी, शॉम्पेन, ओंग. व्हेल शार्क ही इंडेंजर प्रजाती आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या शेड्यूल 3मध्ये व्हेल शार्कचा समावेश होतो. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. बॅरन बेट हा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. बॅरन बेट उत्तर व मध्य अंदमानमध्ये स्थित आहे. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.